साहेब तुमच्या बुटा सगट पाया पडतो. माझ्याकडे फक्त 2च एकर शेती आहे आणि ती 2 एकर शेती जर का शक्तीपीठ मध्ये गेली तर मी खाऊ काय, माझ्या लेकरा बाळांचं काय, माझ्या भविष्य काय, अशा पद्धतीचा हंबरडा फोडतोय एक शेतकरी. त्याच्या त्या वेदना, त्याचे ते व्हिडिओ बघून मन सुन्न झालेलं आहे. आणि यावेळी एकच विचार मनामध्ये आलेला आहे की हे पोलिसांनो, तुमच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या छात्या कमी पडणार नाही, हे लक्षात ठेवा. विषय काय आहे? शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. शक्तीपीठ नेमकं नाव काय आहे? तर रेणुका माता मंदिर, महालक्ष्मी माता मंदिर, तुळजाभवानी माता तुळजापूरची, महालक्ष्मी कोल्हापूरची, रेणुका माता माहूरची, हे सगळे त्या रस्त्यानं लागतात म्हणून त्याला नाव दिलं शक्तीपीठ महामार्ग. कुठून सुरू होतोय? नागपूरवरनं. कोणकोणत्या मार्गे जातोय? तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मार्गे गोव्याला जातो आहे. किती किलोमीटरचा आहे? तर 700-800 किलोमीटरचा आहे. गरजेचा आहे का? तर काही एवढा गरजेचा नाहीये. शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन, शेतकरी देशोधडीला लागून जर विकासाचं लेबल लागत असेल तर ते न लावलेलं बरं. आपण परभणीतील जवळा किंवा त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विरोध तो बघितला. विरोध रास्त आहे. आज जमिनी चालल्यात, त्याचा व्यवस्थित मोबदला भेटत नाही. आमची पुढची पिढी देशोधडीला लागणार. जी आज मालक आहे ते उद्या शहरामध्ये वॉचमॅन म्हणून ठेवायचे आहे का फडणवीस तुम्हाला? आणि आज आम्ही देशोधडीला लागलो तर उद्याच्या आमच्या भविष्याची चिंता कोण करणार? सरकार करणार का? ज्या ठिकाणी तो हायवे चालला त्याच्यामध्ये सरकार अनेक वर्ष पैसे कमवणार आहे त्याच्यातनं, मात्र शेतकऱ्याची जो मालक आहे, ज्याची गुंतवणूक चालली, ज्याची शेती चालली, ज्याची आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये चाललेली आहे, त्या शेतकऱ्याला काय मिळणार? वन टाइम मोबदला. वन टाइम एकदाच जो काय मोबदला भेटेल नो. जर शेतकऱ्यांची शेती द्यायची असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचा शेअर त्या रस्त्यामध्ये टाका आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा त्यानंतर त्याला हप्ते मिळू द्या, त्याला त्याचा नफा मिळू द्या, त्याला टोल टॅक्स मध्ये भागीदार करा जर तुम्हाला करायचं असेल तर. असला कुठला विकास करताय फडणवीस साहेब तुम्ही? कसला अट्टा असा आहे? कोणासाठी करायचा आहे हा तुम्हाला हायवे? शेतकऱ्यांना देशोधडीला लावताय तुम्ही. अरे लेकर बाळ उन्हात पडतायत, 2-2 एकर शेती आहे, त्याच्यावर गुजराण करतोय बिचारा. बुटा सगट त्या पोलिसांच्या पाया पडायची. अरे इंग्रज बरे होते तुमच्यापेक्षा. गावागावामध्ये बैठका होत आहेत, निवेदनं दिल्या जात आहेत, आंदोलन उभं राहत आहे. शेतकरी चळवळीला परत एकदा गतवैभव प्राप्त करून देऊन हा शक्तीपीठ थांबवला पाहिजे. शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण आहे, त्याला आडवं आपण गेलं पाहिजे. त्याचबरोबर एक तर त्या टोल मध्ये आम्हाला सुद्धा टॅक्स मिळाला पाहिजे. आमच्या शेतीचं भाडं आमच्या पुढच्या 10 पिढ्यापर्यंत आम्हाला वसूल करता आलं पाहिजे. त्याचबरोबर एक तर ते द्या, अन्यथा ज्या प्रकारची सुपीक जमीन आमची घेता आहात, तुमच्या त्या शक्तीपीठच्या घशात घालता आहात, त्याच प्रकारची जमीन आम्हाला दुसरीकडे घेऊन द्या. या मागणीवर शेतकऱ्यांनी आडून धरलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं काम पडलं चालतंय. आता पेटवूस सारे रान, आता उठवूस सारे रान. मायबाप शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लावू पणाला प्राण. सरकार आमचे मुर्दे पाडा, नंतर तो तुम्हाला शक्तीपीठ करायचं तर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.